रांजणेश्वरी देवस्थान शिरसगाव बंड या गावातील हा रांजण श्री प्रभू बाबाच्या विशेष संबंधाच्या लीळेचा रांजण आहे। या ठिकाणी या रांजणामध्ये अनंत लीळा श्री प्रभूंनी केल्या, प्रतिदिनी संबंध द्यायचे, असा हा पवित्र पावन संबंधाच्या श्री प्रभू बाबांच्या संबंधाचा रांजण। या रांजणाला पवित्र पावन पाषाणी रांजण आहे। एकाच रांजणाचे हा एका दगडामधील रांजणाचा हा भाग आहे, अतिशय पोकळ भाग आहे। वरील झाकण हे चांदूर बाजार या ठिकाणी आहे आणि खालचा भाग, या रांजणाचा खालचा भाग अखतवाडा या गावामध्ये आहे। असं या ठिकाणचे हे देवस्थान। यानंतर या कोनाड्यामध्ये विशेष आहे दत्तादेप्रभूचा या ठिकाणी छिन्नस्थळीचा विशेष आहे। असं हे फार पुरातन मंदिर रांजणेश्वर देवस्थान। या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। या मंदिरची सेवा सर्वांचे लाडके बाळूभाऊ यांच्याकडे आहे आणि या मंदिरची ही अशा प्रकारची लीळा, या श्रीप्रभू संबंधित रांजणाची लीळा अशी लिहिलेली आहे। या प्रभू बाबांच्या पवित्र पावन रांजणाच्या विशेषाला दंडवत। या ठिकाणी असं हे दंडवत असं हे देवस्थान या ठिकाणी आहे। या ठिकाणी रिद्धपूरचे चिरे आहेत, नमस्कारी चिरे, 2 नंदी आहेत आणि 4 विशेष मध्यभागी। या ठिकाणचे असे हे विशेष नंदी, पाषाण, मोठा पाषाण, असे या ठिकाणी देवपूजेला दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। रांजणेश्वरी देवस्थान, पुरातन देवस्थान, अशा प्रकारे या मंदिरची रचना, सुंदर कलाकुसर। ठिकाणी रांजणेश्वराच्या 3 लीळा आहेत, रांजणी सातरा घालणे, खाटीकासी खेळ आणि रांजणी श्रीमुख अवलोकणे। असा हा रांजण या गावातून एक राजा घेऊन चाललेला होता, त्याचा अर्धा भाग ह्या गावामध्ये राहिलेला आहे, अर्धा भाग अखतवाडा इथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अखतवाडा या गावात आहे। असं हे देवस्थान फार या ठिकाणी गावात पूजा उत्सव विधी विधान होत असतात। अशा या देवपूजेला दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। या अशा प्रकारचा बाहेरील रांजणेश्वरी देवस्थानाचा अशा प्रकारचा हा नजारा आहे। अशा रीतीचे